वारंवार खेरण्या बोनखड्याचं नाव घेण्यात आलं. या खेरण्या बोनखड्यामध्ये काय लोक राहिले नाहीत का तिकडे? 50,000 लोकसंख्या आहे तिकडे. त्याच्यासाठी हा उपयुक्त आहे तो सी ब्रिज. कशा त्या ब्रिजच्या विषयी बोलून त्या ठिकाणी जातात की नाही? आमच्यासाठी उपयुक्त आहे तो ब्रिज. संपूर्ण खेरणे गाव, बोनखडे गाव, त्या ठिकाणी असलेला सेक्टर 11, त्या ठिकाणी असलेला कोपरी गाव, या लोकांसाठी हा ब्रिज खूप उपयुक्त आहे. त्या ठिकाणी आमचे काम धंदे MIDC मध्ये आहे. आम्ही MIDC मध्ये जातो त्या ठिकाणी प्रत्येक कामासाठी, प्रत्येक आमचा जे काही असतो ते याच्यासाठी. त्याविषयी वारंवार येऊन खेरणे गाव, बोनखडे गाव, खेरणे गाव, बोनखडे गावचं नाव नाही घेतलं तर तुमचं का पोट भरत नाही काय? हा, कशाला तुम्हाला एवढा आकर्ष आहे खेरणे गावाच्या लोकांसाठी? 50,000 लोकसंख्या आहे तिकडे. बोनखडे गावात लोकसंख्या आहे तिकडे. तिकडेच बघतोय मी, तुम्हाला बघत नाही साहेब. मी तिकडे महापौर मॅडमलाच बघतोय. मी लोकांना बोलतोय आणि तुम्हाला मध्येच बोलायचा काही अधिकार नाहीये. तुम्ही कशाला बोलता? महापौर मॅडम बोलतील मला. त्या ठिकाणी असलेल्या लोकसंख्याला तुम्ही वेठीस धरता. त्या लोकसंख्याला तुम्ही काय हे करता? म्हणजे त्यांच्या विषयी तुम्हाला एवढा आकर्ष आहे का? ते नवी मुंबईचे नागरिक नाही, टॅक्स भरत नाही. तर माझी विनंती आहे, हे वारंवार असतात जेव्हा खेरण्या बोनखड्याचं नाव येईल त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा बोला तेव्हा विचार करून बोलत जा.